प्रशांत सर, खेळाडूंमध्ये होणाऱ्या दुखापतींवर किंवा अतिश्रमामुळे ज्या इंजुरीज होतात त्याच्यावरती काही आयुर्वेदिक उपचार आहेत का? नक्की आहेत. मी स्वतः खेळाडू आहे, बरेच वर्ष क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळं स्पोर्ट्स इंजुरी हा विषय काही जुना नाही आहे. स्पोर्ट्समध्ये जे काही इंजुरी होतात ना, ह्या बऱ्याचदा लिगामेंटम इंजुरी असतात. लिगामेंटला कुठंतरी झीज होते किंवा स्प्रेन मिळतो. त्यामुळं खेळाडूमध्ये स्पोर्ट्स इंजुरी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्यानंतर फ्रॅक्चर रेअर होतात, पडले झडले तरच. अदरवाईज मोस्ट ऑफ लिगामेंट इंजुरी असतात. दुसरी गोष्ट म्हणजे एखादा सांधा सतत वापरून त्या सांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात झीज होते. तुम्ही पाहिलं असाल की आपला सूर्यकुमार यादव रिव्हर्स स्वीपचे सिक्स मारतो, उलटा पडून किंवा पाठीवर सिक्स मारतो. हे फिरत असताना गुडघ्याची वाटी त्याची पूर्णतः फिरलेली असते. अशा वेळा तिथले जे लिगामेंट आहेत ते इंज्युर्ड होतात. सिव्हिअर इंजुरी असते. त्याला कदाचित त्याचं ऑपरेशन झालं असेल किंवा त्याला नक्कीच ऑपरेशनची गरज पडणार आहे. त्यासाठी त्याचे दोन्ही क्रुसेट लिगामेंटला प्रॉब्लेम येणार आहेत, एंटेरियर आणि पोस्टेरियर दोन्ही. पण तो ज्या पद्धतीने शॉर्ट्स खेळतो, ऋषभ पंतच्या बाबतीत पण तोच प्रॉब्लेम आहे. कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत असं असतं की त्यांचा सांधा चटकन बाहेर येतो, तर त्यामध्ये पण लिगामेंट लूज झालेले असतात. त्याच्यामुळे तो हाताचा खांदा जो आहे तो झटका बसला की बाहेर येतो. पैलवानांच्या बाबतीत तो प्रॉब्लेम असतो. मधी ह्याचा होता, आपण कुणाचं पाहिलं होतं मध्ये, एक रोहित शर्मा कॅप्टन, आपला कॅप्टन कोल, तर त्याचा सांधा त्यांनी पडला, तो सांधाने खेळला, त्याने हात तसा त्याचा बसवला. तर त्याचं कारण काय आहे की त्याचे लिगामेंट्स इंज्युअर्ड झालेले असतात. तर यांच्यासाठी प्रॉपरली आयुर्वेदिक औषधी, अभ्यंगसारखे उपचार, अभ्यंग आलं, विद्धकर्म आलं, त्याच्यानंतर सर्वांग स्नेहन आलं, स्वेदन आलं, बस्ती आली, सगळ्यात महत्त्वाची लेप आली आणि धारा आल्या. ही जी काही पंचकर्म जर केली तर ह्या इंजुरीमधून पेशंटला ऑपरेशनशिवाय बाहेर निघता येतं. कारण खेळाडूंच्या बाबतीत एक गंमत असते, त्यांना स्टिरॉइड्स देता येत नाही, तर त्यांचं आयुष्याचं करिअर सगळं बरबाद होऊन जातं. त्यामुळं त्यांना ॲलोपॅथीमध्ये फारसं काही हे नाही आहे. पण ह्या पेशंटला कन्स्ट्रक्टिव्ह ट्रीटमेंटमध्ये आपण आयुर्वेद उपचार जर केले तर खूप सुंदर उपचार मिळतात. बरेचसे खेळाडू तर केरळला जातात, पण तिथलं खूप लिमिटच्या बाहेर केरळ आता खरं तर टुरिझम झालेले आहे, ते कॉस्टली झाले. त्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रातून आपल्या हॉस्पिटल जर आले ते सगळे उपचार त्यांचे होऊन जातात. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे उपचार त्यांना मेडिक्लेममध्ये कव्हर होणारे आहेत. काही शंका असतील खेळाडूंना कुठल्याही, कधी काय वाटलं तर कधी येऊन भेटा. फिजिओथेरपी आपण त्याला ॲड ऑन करतो बऱ्याचदा. त्यामुळं एकाच वेळा पंचकर्म फिजिओथेरपी जाणं आपलं एकमेव युनिट आहे. त्यामुळं ज्यांना शंका असते त्यांनी डायरेक्टली आम्हाला कॉल करायला विसरू नका. खाली नंबर आमचे डिस्प्ले झालेले आहेत. धन्यवाद.